तर मंडळी, बाप्पाच्या आगमनासाठी फक्त 2च दिवस बाकी आहेत आणि आज आम्ही बाप्पाची माटी बांधणार आहोत. तर बघूया ती माटी आम्ही कशा पद्धतीने बांधतोय ती. नमस्कार मंडळी, तर आज आम्ही गणपतीची माटी बांधत आहोत आणि गणपतीच्या मातीच्या सजावटीसाठी आम्ही सर्व नैसर्गिक गोष्टींचा वापर करून गणपतीची माती सजवतो. तर त्यात ज्या ज्या गोष्टी वापरल्या जातात त्यांचे महत्त्व आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम हा श्रीफळ हे लक्ष्मीचे वासस्थान असतं. त्याच्यामुळे गणपतीच्या मातीसाठी सर्वात मुख्य गोष्ट श्रीफळ ही वापरली जाते. आंब्याचं पान हे मंगलतेचं प्रतीक मानलं जातं आणि प्रत्येक शुभ कार्याप्रसंगी मुहूर्ताची मुहूर्तमेढ म्हणून आंब्याच्या टाळाचा वापर केला जातो. कांगल्याचा सुद्धा वापर केला जातो, कारण कांगले लावल्यामुळे वाईट शक्ती दूर राहतात आणि घराभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तिसरी गोष्ट म्हणजे हरणे ही निसर्गाचं थेट स्वरूप आहे. ही अत्यंत साधी पण सर्वात पवित्र गोष्ट आहे. ही निसर्गातून आलेली थेट हिरवाई आहे. गणपतीच्या मातीत कवंडले बांधणे म्हणजे घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये म्हणून गणपतीच्या मातीत कवंडल्यांचा वापर केला जातो. मातीमध्ये सुपाऱ्यांचा घोस सुद्धा बांधला जातो, कारण सुपाऱ्यांचा घोस म्हणजे अक्षयतेचं प्रतीक मानलं जातं आणि ते एकोप्याचं आणि ऐक्याचं सुद्धा प्रतीक आहे. म्हणूनच गणपतीच्या मातीमध्ये अशा प्रकारे सुपाऱ्यांचा घोस वापरतात. तर गणपतीच्या मातीत काकडीचा सुद्धा वापर केला जातो, कारण ती सात्विक आणि मंगल याची भाजी मानली जाते म्हणून काकडी वापरली जाते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ही शुद्धतेचं आणि साधेपणाचं प्रतीक आहे आणि काकडी बांधल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते म्हणून सुद्धा काकडीचा वापर आवर्जून केला जातो.